नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजी क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेचा जो आपला पहिला घटक आहे आकलन, या आकलन घटकाची माहिती, त्या घटकासाठी लागणारे आवश्यक आपल्याला जी बेसिक माहिती होती ती माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। त्यात आपण काय काय पाहिलं होतं, त्यामध्ये आपण पाहिलं होतं आपली मराठी वर्णमाला असेल, आपले जे जोडाक्षर असतात ते कसे बनतात ते एक पाहिलं होतं। त्यानंतर आपण कारांत ओळखायचं, कारांत कसे ओळखायचे त्या घटकाबद्दल ही माहिती पाहिली होती। त्यानंतर जोड शब्द, या जोड शब्दाबद्दलही माहिती पाहिली होती आणि शेवटी जी पाहिली होती आपली संख्या मालिका, या घटकाबाबत आपण सर्व सविस्तर माहिती म्हणजे एकदम बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतली, जेणेकरून त्या घटकावर आलेले प्रश्न तुम्ही एकदम लवकरात लवकर सोडवू शकतात, यासाठी आपण ती माहिती घेतली होती। आता ज्यांनी आपला हा तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या, आपल्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला लक्षात येईल की या घटकावरचे प्रश्न कसे सोडवायचे आणि आपण लवकरात लवकर यामध्ये प्रश्न सोडून पुढच्या प्रश्नाकडे कसे जाऊ शकतो, यासाठी आपल्याला ते मागचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या घटकावरच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्या घटकावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत, ते आपण सॉल्व करणार आहोत, सोडवणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हापर्यंत लवकरात लवकर येतील, तुम्हाला त्याचे अपडेट मिळत जाईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आता प्रश्न पाहणार आहोत ते आपले प्रश्न जे आहेत ते अशा पद्धतीचे आहेत। बघा, आपली जी मराठी वर्णमाला आहे त्या वर्णमालेतील काही अक्षर तुम्हाला दिलेले आहेत आणि ते अक्षर देऊन तुम्हाला त्या अक्षरापासून काय सांगितलं तर प्रश्न काय अगोदर तो वाचून घ्या। च वा भाक व या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास दरारा या शब्दाचा अर्थ तयार होईल किंवा दरारा या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न दिले जातात, काहीतरी अक्षर असतात वर्णमालेतील, ते उलट सुलट क्रमाने असतात आणि त्याचा आपल्याला काहीतरी एक योग्य सिक्वेन्स, योग्य क्रम लावायचा असतो, जेणेकरून त्याचा काहीतरी एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल। ज्यावेळेस अशा पद्धतीचे शब्द असतात, अक्षर असतात, त्या अक्षराचा क्रम लावताना शक्यतो तुम्ही दोन दोन अक्षराच्या काय करायचे असतात, जोड्या बनवायच्या असतात, जेणेकरून तुम्हाला त्या अक्षरापासून शब्दाची लिंक लागते, तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला यापासून कोणता शब्द बनेल। जर तुम्ही दोन दोन अक्षरे पाहिले तर आपल्याला त्याची लिंक लागते। आणि दुसरी एक ट्रिक अशी आहे की शक्यतो आपल्या मराठी भाषेमध्ये जे शब्द आहेत ते शब्दामध्ये जे अक्षर असतात अगोदरच्या आणि मधले, हे शक्यतो अवघड अक्षर असतात। अवघड अक्षर म्हणजे कसे, काना असणारे, वेलांटी असणारे, उकार असणारे, जोडाक्षर किंवा ज्ञ किंवा क्ष सारखे अक्षर असतात। त्यामुळे जर असे प्रश्न आला तर त्यावेळेस पहिली गोष्ट काय करायची, दोन दोन अक्षराचा एक गट करायचा, तो एक करायचा, त्याच्यानंतर त्या दोन दोन अक्षराच्या गटामध्ये आपल्याला जे अवघड शब्द आहेत ते थोडेसे अगोदर घेऊन पाहायचं। ट्राय अँड एरर मेथडवर हा प्रश्न सोडवायचा असतो, म्हणजे आपल्याला फक्त ट्राय करायचा असतो, बरोबर वाटलं तर पुढे जायचं, चुकीचं वाटलं तर परत नवीन ट्राय करायचं, अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात। मग आपल्याला याच्यामध्ये जर पाहिलं तर या अक्षरापासून एक शब्द बनतो। जर बारीक अभ्यास केला, मराठीचा अभ्यास असेल, शब्दसंग्रह तुमचा जास्त असेल, तर तुम्हाला लगेच या अक्षरावरून तुम्हाला शब्द क्लिक होतो आणि तो शब्द म्हणजे काय बनतो, भाववाचक, बरोबर। हा एक अर्थपूर्ण शब्द बनलाय आणि ह्या बनलेल्या अर्थपूर्ण शब्दामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून दरारा या शब्दाचा काय होईल, अर्थाचा शब्द तयार होईल, हे आपल्याला शोधायचंय। तर पहा, म्हणजे आपल्याला इथं यांना क्रमांक देऊन घेऊयात आपण, 1 2 3 4 आणि 5, हे असे 5 क्रमांकाचे 5 अक्षर आहेत आणि आपल्याला काय शोधायचं आहे, दरारा या शब्दाचा समानार्थी शब्द। म्हणजे आपल्याला दरारा या शब्दाचा समानार्थी शब्द माहिती असणं आवश्यक आहे किंवा आपल्याला या अक्षरातून त्याचा शब्द काढता आला पाहिजे, काय असू शकतो। तर दरारा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, वचक, बरोबर। मग या शब्दामध्ये वचक जे आहे अक्षर, वचक शब्दातील जे अक्षर आहेत ते कितव्या क्रमांकाला आहेत पहा। व जो आहे तो आहे 2 नंबरला, त्यानंतर च जो आहे तो आहे 3 नंबरला आणि क जो आहे तो आहे च जो आहे तो आहे तुमचा 4 नंबरला आणि जो क आहे तो आहे तुमचा 5 नंबरला। म्हणजे आपल्याला जो क्रम मिळतो वचक या शब्दाच्या
जो क्रम मिळतो तो मिळतो 2, 4, 5. मग आपल्या पर्यायामध्ये 2, 4, 5 असा पर्याय किती नंबरला आहे? तर पर्याय क्रमांक 3. किती? पर्याय क्रमांक 3 नंबरला आपला 2, 4, 5 म्हणजेच भावाचक शब्दामधील जो दरार या शब्दाचा समानार्थी शब्द वचक त्याचे जे अक्षर आहेत ते तुम्हाला 2, 4, 5 या क्रमांकावर मिळतात. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 2. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न ही याच पद्धतीचा आहे. तर पहा, ना, च, द, वा, ज्ञा, र, न या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केलास त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय? तर यामध्ये आपल्याला पहा, आपल्याला काही अक्षर दिलेत, त्या अक्षरामध्ये आपल्याला काय करायचं? त्यांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला जे अवघड अक्षर वाटतात त्या अवघड अक्षर अगोदर घेऊन त्यांचे काहीतरी 2-2 अक्षराची पेअर करायची. म्हणजे याच्यातले जे अवघड अक्षर आहेत न्या, वा, ना, तर किंवा यांच्यापासून 2-2 अक्षरांची पेअर करायची. मग बघा, ज्ञापासून काय होतं? 2 अक्षर. ज्ञार काय होत नाही शब्द? न होतो. म्हणून आपल्याला पहिलं मिळतं ज्ञान. ज्ञान हा एक अर्थपूर्ण शब्द मला 2 अक्षरापासून. मग या ज्ञानाच्या पुढे अजून कोणकोणते शब्द येतात? बघा, हे 2 शब्द तर आपले गेले. मग इथं र, वा, द, च, न. मग जर याच्यापासून अजून लॉजिक लावलं किंवा आपली तर्कशक्ती चांगली असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं ज्ञान रचना, र, च, ना, वाद असा शब्द तयार होतो. कोणता तो? ज्ञान रचना वाद. अशा पद्धतीचा आपल्याला काय झालं? एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आणि तो शब्द तयार झाल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलंय? याच्या मधोमध येणारा जो अक्षर आहे त्या अक्षराचे लगतचे अक्षर पहिले अक्षर कोणते? आता यांनी लगतचं म्हणजे तुम्हाला डावीकडच्या लगतचं सांगितलं का उजवीकडचं असा इथं उल्लेख नाहीये. आणि त्यांनी खाली हा एक कंसामध्ये दिलाय की 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला डावीकडचं पण लगत घ्यायचंय मधल्या अक्षराच्या आणि उजवीकडचं सुद्धा काय घ्यायचं? लगतचं अक्षर घ्यायचंय. आणि आपल्याला उत्तर पत्रिकेत 2 पर्यायाला आपल्याला सर्कल करायचं. जर तुम्ही त्यातला एक जरी पर्याय फक्त क्लिक केला आणि एक जर नाही केला तर तुमचं हे उत्तर चुकलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं 2 अचूक पर्याय निवडा परीक्षेमध्ये, त्यावेळेस आपले बरोबर जे उत्तर आहेत ते 2 सर्कल आपलं काय झालं पाहिजे? तिथं गोल किंवा सर्कल पूर्ण पेनाने भरून काढलं पाहिजे आपण. तर पहा, आपल्याला सांगितलंय त्यांनी आपल्याला मधलं अक्षर. जर याचं मधलं अक्षर पाहिलं तर आपल्याला अगोदर अक्षर मोजावं लागतील. तर किती अक्षर आहेत ज्ञानरचनावाद मध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर मधलं अक्षर कोणतं येईल? तर मधलं अक्षर जे येतं ते येतं च. कोणतं येतं? च. आणि या च अक्षराच्या लगतचे अक्षर म्हणजे या च च्या लगतचं उजवीकडचं अक्षर कोणतं आहे? ते आहे ना. आणि डावीकडचं जे अक्षर लगतचं ते आहे र. मग आपल्या पर्यायामध्ये र आणि ना हे जे पर्याय आहेत ते किती नंबरला आहे? तर पहा, र जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे आणि ना जो आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून आपले पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 हे काय आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत, बरोबर पर्याय आहेत. समजतं विद्यार्थी मित्रांनो? यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय आहे बघा. त्याच पद्धतीचा तेच फॉर्मॅट मधला प्रश्न आहे. आपण आता हा शेवटचा प्रश्न आहे त्याच फॉर्मॅट मध्ये. यानंतरचा जो फॉर्मॅट आहे आपण थोडासा वेगळा पाहणार आहोत. तर पहा, रा, यो, शब्द, दुर्क, ग या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या इथं काना राहिलेला आहे उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सांगितलंय, मी तेच वारंवार रिपीट करतो की जे आपले मराठी भाषेतील अवघड शब्द आहेत ते थोडेसे अगोदर घ्यायचे आणि 2-2च्या पेअर बनवायचे. योरा असा काही बनत नाही, योश तसाही नाही बनत. जर पाहिलं दुग्ध, दुग्ध हा एक काय बनला आपला अर्थपूर्ण शब्द. आणि आपलं मराठी भाषेचं ज्ञान चांगलं असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं की याच्यातली जे अक्षर आहेत त्यावरून एक शब्द बनतो दुग्ध शर्करा योग. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीचा काय बनला आपला एक अर्थपूर्ण शब्द बनला. आणि हे अक्षर किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि हे सुद्धा किती बनले आपले? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे आपल्याला फक्त एक शब्द कळला, 2 पेअरचा अक्षर घेऊन आपण एक शब्द बनवला. त्याच्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं की दुग्ध, दुग्ध म्हणल्याच्या नंतर आपल्याला लगेच क्लिक झालं की त्याच्या पुढचे जे अक्षर आहेत किंवा जो शब्द असेल तो काय असणार आहे? शर्करा योग. म्हणून अशा पद्धतीने आपण हे प्रश्नाचे उत्तर किंवा अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. समजतंय?
तर आता आपल्याला याच्यात क्रिया काय सांगितली, याच्यामध्ये क्रिया काय सांगितली, या अर्थपूर्ण शब्दाच्या मधल्या अक्षराचे उजवीकडील अक्षर. आता तीच क्रिया पहिला जो प्रश्न होता त्याच पद्धतीने या शब्दातलं मधलं अक्षर शोधायचं आपल्याला आणि त्या शब्दाच्या उजवीकडील अक्षर आपल्याला काय करायचंय, शोधायचंय. तर या शब्दाचं जर पाहिलं तर एकूण किती अंकी शब्द या, तर एकूण 7 अक्षरी शब्द आहे. म्हणून याचा जो मधला अक्षर आहे ते आहे क. म्हणून आपल्याला या क मधला जो उजवीकडचं दुसरं अक्षर जर पाहिलं, आपल्याला माहिती आहे शब्दाची उजवी बाजू म्हणजे आपली जी उजवी बाजू असेल तीच या शब्दाची उजवी बाजू असेल आणि आपली जी डावी बाजू आहे तीच या शब्दाची काय असणार आहे, डावी बाजू. म्हणून याच्याकडचं जर उजवीकडे पाहिलं तर आपल्याला इकडच्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला काय करावं लागेल ते मोजावं लागेल. आणि या क ची जी डावी बाजू आहे ती श पासून सुरू होती, बरोबर. मग या मधल्या अक्षराचं उजवीकडील दुसरं अक्षर कोणतं आहे, तर तो आहे ते अक्षर आहे यो. मग आपला पर्याय क्रमांक किती मध्ये यो आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे, यो आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 काय आहे, बरोबर आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात काय आहे. आता हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे. अशा पॅटर्न मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेने अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारलेले. तुम्हालाही माहिती आहे की जे आपला आकलन घटक आहे तो एकूण 8 मार्कासाठी आहे. म्हणजे 4 प्रश्न या घटकावर विचारले जातात आणि या घटकावर अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. फक्त याचा काय करायचं, आपल्याला सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस आपण 10 ते 15 सेकंदात याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. कारण की आपल्याला वेळ पण कमी असतोय, आपल्याला त्या वेळेच्या आत पेपर सोडायचा असतोय. महत्वाचं असं असतं की प्रत्येकाला त्या प्रश्नाचं उत्तर देत असते, पण त्यांना काहींना वेळ जास्त लागतो, काहींना कमी वेळ लागतो. मग ज्यांना कमी वेळ लागतो ते क्वालिफाय होतात किंवा त्यांना स्कॉलरशिप मिळते. ज्यांना जास्त वेळ लागतो त्यांना परीक्षेत पात्र होणं सुद्धा काय होतं, कठीण होऊन जातं. त्यामुळं आपल्याला ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, शालेय स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बाकीच्या असतील, त्या स्पर्धा परीक्षेत सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली वेळ. आपण किती वेळेत अचूक प्रश्न सोडवतो त्याला काय करतो आपण, ते विद्यार्थ्याला काय होतात, चांगले गुण मिळतात. म्हणून टाइम इज अ मनी ही गोष्ट लक्षात घ्या. तर पहा यांचं काही आपल्याला प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा आहे. काय प्रश्न, तर 1 ला टाळी, 3 ला पळा, 5 ला थांबा, 7 ला बसा, याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली. म्हणजे सरांनी काय केलं, जर 1 म्हटलं तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, टाळी वाजवायची. 3 म्हटलं की विद्यार्थ्यांनी काय करायचं, पळा. आणि 5 म्हटलं तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, थांबायचं. आणि 7 म्हटलं तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, बसायचं. हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सरांनी असं डायरेक्ट तुम्हाला बसा असं नाही सांगितलं, तुम्हाला 7 सांगितलं की तुम्ही काय करायचं, बसायचं, असं सरांच्या सूचना होत्या. तर खालील सूचनाचे निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा झाले. म्हणजे सरळ सरळ त्यांनी काय केलंय, आपल्याला खाली काही अंक दिलेत. म्हणजे सरांच्या ह्या सूचना आहेत असंच आपण समजूया. आणि त्या सूचनेनुसार आपल्याला त्यांनी काय विचारलंय की बसण्यापूर्वी टाळी किती वेळा वाजली हे आपल्याला काउंट करायचं. म्हणजे सरळ सरळ बसण्याला नंबर किती आहे, 7 नंबर म्हणजे बसणे, बरोबर. आणि टाळी, बसण्यापूर्वी टाळी म्हणजे 7च्या अगोदर टाळीला किती नंबर आहे, 1. मग 1 ला काय आहे, टाळी. म्हणजे आपल्याला याच्यात फक्त एकच गोष्ट करायची की 7 ला बसणे आणि 7 ला बसण्यापूर्वी टाळी पाहिजे. म्हणजे आपल्याला वरच्या अंकमालेत 7 पूर्वी 1 म्हणजे असं 17 अंक किती वेळेस आलाय हे आपल्याला मोजायचं आहे. जर 7 पूर्वी 3 आला तरीही तो अंक आपण काउंट करणार आहे. इथपर्यंत तुम्ही लक्षात घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो 7 दिसतोय तो इथं दिसतोय, पण त्याच्या पूर्वी 5 आहे. म्हणजे 5 ला काय सांगितलं होतं, थांबा. ही क्रिया आपली इथं काउंट करता येणार नाही. त्यानंतर इथं 5 पूर्वी 7 आहे, त्याच्यामुळे ही आपल्याला काउंट करता येणार नाही. तर इथं पहा 7 पूर्वी 1 आलेला आहे. 7 पूर्वी काय आलेला आहे, 1, बरोबर. म्हणजे इथं बसण्यापूर्वी 1 टाळी वाजवायची क्रिया झालेली आहे. त्यानंतर इथं 7 पूर्वी 3 आहे, नाही जमणार. 7 पूर्वी 1 आहे, म्हणजे इथं बसण्यापूर्वी टाळीची क्रिया झालेली आहे. त्यानंतर इथं 7 नंतर 3 आहे, इथं 7 पूर्वी 3 आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी नाही आहेत. आपल्याला 7 पूर्वी किती पाहिजे, 1 पाहिजे. त्यानंतर पहा इथं 7 पूर्वी 1 आहे, त्यानंतर इथेही 7 पूर्वी 1 आहे. म्हणजे 7 पूर्वी टाळीची क्रिया झालेली आहे. आणि शेवटी सुद्धा काय, बसण्यापूर्वी टाळीची क्रिया झालेली आहे. म्हणजे आपल्याला एकूण
जे आहेत 7 पूर्वी 1 जे आलेले आहेत ते असे किती वेळेस झालेले आहेत? 1 2 3 4 आणि 5. किती वेळेस झालेले आहेत? 5 वेळेस झालेले आहेत. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ना आपली स्क्रीन बंद पडली होती. तर आता परत सुरू झाली. आपलं जे उत्तर आलं ह्या प्रश्नाचं ते उत्तर आलं किती? 5. म्हणजे आपल्याला एकूण या जे आपल्याला निरीक्षण करायला सांगितलं होतं की बसण्यापूर्वी टाळी किती वेळेस वाजली, तर आपल्या या उत्तराचं म्हणजेच आपल्याला बसायला जो अंक होता तो 7 आणि टाळीला जो होता अंक 1, तर असं 7 पूर्वी 1 म्हणजे 7च्या अगोदर 1 असा किती वेळेस झालंय? तर हे एकूण किती वेळेस झालंय? 5 वेळेस झालंय. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय आहे? ती जी संख्या मालिका होती तीच संख्या मालिका इथेही दिलेली आहे आणि त्या संख्येमालेत काय सांगितलंय की दिलेल्या अंकमालेत विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे, पण त्या विषम संख्येलगत समसंख्या नाही. प्रश्न वाचताना थोडासा क्लिष्ट अवघड वाटतो. त्याचं जर आपण सॉर्ट आउट केलं किंवा थोडासा शांत मनाने विचार जर केला तर आपल्याला याला लक्षात येतं की यांनी काय क्रिया सांगितली. यांनी सोपी क्रिया सांगितली, त्याच्यात काही अवघड नाही. त्यांनी काय सांगितलंय, ही जी अंकमालिका आहे त्या अंकमालिकेत असं किती वेळ झालंय की विषम संख्येनंतर लगत समसंख्या आली आहे, पण त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही. म्हणजे काय असली पाहिजे? तिथं विषम संख्या असली पाहिजे. म्हणजे कसं, पहिली जी एखादी विषम संख्या असेल, बरोबर, विषम संख्येनंतर लगत समसंख्या म्हणजे इथं समसंख्या असेल आणि ही जी विषम संख्या आहे त्या विषम संख्येपूर्वी लगत समसंख्या नाही. म्हणजे इकडच्या बाजूला काय नसणार आहे? ती समसंख्या नाही. म्हणजे इथंही काय असणार आहे? विषम संख्या आहे. म्हणजे आपल्याला असा क्रम निवडायचा आहे की विषम संख्येनंतर विषम संख्या आली पाहिजे आणि त्यानंतर परत काय आली पाहिजे? समसंख्या. एवढा सोपा फॉर्मॅट आहे आपला की विषम संख्या बघायची, त्याच्यानंतर परत एक विषम आली पाहिजे आणि त्याच्यानंतर परत काय आली पाहिजे? समसंख्या. तर चला पाहूयात आपल्या या अंकमालेत विषम विषम समचा क्रम किती वेळेस आहे. तर ही सम आहे, इथं नाहीये, ही विषम आहे, ही विषम आहे, यानंतर सम आहे. म्हणून हा आपण काय करणार आहे? ही जी क्रिया झालेली ती किती वेळ झाली आपण ती काउंट करणार आहे. त्यानंतर ही विषम आहे, ही सम आहे, नाही, आणि ही झाली काउंट. त्याच्यानंतर ही 5 4, ही सम आहे तर नाही, ही परत सम आहे, परत त्याच्यानंतर विषम विषम आणि सम, बरोबर. त्यानंतर विषम विषम आणि परत सम, त्यानंतर 2 1 4 म्हणजे ही सम आहे, त्यानंतर 1 4 ही सम, 1 ही विषम आहे, 4 ही सम आहे, त्यानंतर जर पाहिलं तर 4 सम, त्यानंतर 2 ही सम आहे, त्यानंतर 3 विषम विषम सम म्हणजे 3 3 ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, 2 ही कशी आहे? समसंख्या आहे. त्यानंतर 5 5 4, 5 ही विषम आहे, 5 परत विषम आहे आणि 4 कशी आहे? समसंख्या आहे. त्यानंतर 2 1 5, 2 ही समसंख्या, त्याच्यावर ते नाही चालणार आपल्याला. त्यानंतर 1 5 3, पण इथं कशी आली? इथं विषम आली, इथं आपल्याला सम पाहिजे होती. जर सम आली असती तर ते काउंट करता आलं असतं. आपण 5 3 4 जर काउंट केलं तर 5 ही विषम आहे, 3 ही विषम आहे आणि 4 ही कशी आहे? सम आहेत. त्यानंतर आपल्याला त्यालाही काउंट करावं लागेल. त्यानंतर 2 5 3, 2 ही सम आहे, त्याच्यावर आपल्याला हे काउंट करता येणार नाही. 5 3 2, बरोबर, ही इथं आपल्याला काउंट करता येईल. त्यानंतर 4 2 3, नाही, हे सुद्धा आपल्याला काउंट करता येणार नाही. मग किती वेळ झाला अशा वेळेस विषम विषम समसंख्या अशा किती वेळेस आल्या? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 5 आणि 6 किती वेळेस आले? तर विषम विषम समसंख्या किती वेळेस आल्यात? 6. आणि 6 नंबरचा पर्याय आपला 1 नंबरला, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 आहे, बरोबर आहे. आपण ज्या असा प्रश्न येतो त्यावेळेस त्याला थोडंसं सॉर्ट आउट करायचं, म्हणजे त्याचं थोडंसं असं विश्लेषण करायचं, प्रश्न थोडासा मोकळा करायचा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. जर असं वाचलं तर आपल्याला थोडंसं गोंधळल्यासारखं वाटतंय, पण त्याला जर आपण वेगळं केलं, थोडंसं काय सांगितलं त्यांनी, पहिले विषम संख्येनंतर लगत समसंख्या आहे, म्हणजे ह्या संख्येनंतर काय पाहिजे? समसंख्या पाहिजे. पण ही जी विषम संख्या आहे त्या विषम संख्येपूर्वी कोणती पाहिजे? लगत समसंख्या नाही पाहिजे. म्हणजे इथं कोणती पाहिजे? आपल्याला विषम संख्या पाहिजे. म्हणून आपल्याला जो क्रम होतो तो येतो विषम विषम सम. समजतंय? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे आपला? ती जी वरची अंकमालिका होती तीच अंकमालिका ह्या प्रश्नामध्ये सुद्धा आहे आणि ते एकदम सोपा प्रश्न विचारला आहे. म्हणजेच आपली जर नजर हटी दुर्घटना घटी, जी आपली टॅगलाईन आहे आपल्या रस्ते सुरक्षेबाबत, तीच घटना आपली इथं जर घडेल. जर तुमची नजर चुकली एखाद्या अंकावरची तर तुमचा प्रश्नही जाईल आणि तुमचे मार्कही जातील.
तर पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न काय विचारलाय, दिलेल्या अंकमालेत कोणता अंक सर्वाधिक वेळेला आलेला आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचंय, जो अंक आहे ते काउंट करायचे, कोणता अंक सर्वाधिक वेळेस आल्या. आणि अशा वेळेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण काय करायचं, आपले नजर मारायची कोणते अंक दिसतात त्याच्यामध्ये. मॅक्झिमम 2, 3, 4, 5 पर्यंतच काय होतात अंक दिसतात. म्हणून आपण इथं एका कोपऱ्यामध्ये किंवा आपण एका बाजूला लिहून घेऊ शकतो 2, 3, 2, 3, 4, 5 आणि हे अंक आपण मोजून ते किती वेळेस भरले ते आपण तिथं लिहून घेऊया. तर पहिला अंक कोणता आहे, 2. तर मोजा 2 किती वेळेस आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर 2 हा किती वेळेस आहे, 10 वेळा आहे. त्यानंतर 3 मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 3 किती वेळेस आहे, 9 वेळेस. 4 किती वेळेस आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 4 किती वेळेस आहे, 6 वेळेस. आता राहिला शेवटचा 5, 1, 2, 3, 4, 5, 6. 5 पण किती वेळेस आहे, 6 वेळेस. आणि 1 पण अंक आहे तो आपल्या लक्षात नव्हता आला, तर तो 1 अंक किती वेळेस आहे ते मोजूया. 1, 2 फक्त 2 वेळेस आहे. मग सर्वाधिक अंक जो आलाय तो कोणता आलेला आहे आपला, तर अंक आहे तो आहे 2. म्हणून आपला पर्यायामध्ये 2 किती नंबरला आहे, इथं पर्याय फक्त 3च देण्यात आले, पण आपला त्याच्यात पर्याय क्रमांक 2 जे अंक आहे तो अंकाचा पर्याय क्रमांक 3 हा पर्याय कसा आहे आपला इथं बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे आपल्या नजरेचा खेळ आहे. आपण जर व्यवस्थित काउंट केले, आपले हातातले मार्क आहेत ते मार्क तुमचे जाणार नाही. डोकं शांत असलं पाहिजे पेपरला, तरच हे असे प्रश्न बरोबर येतात. काहींचं असं होतं, अरे एकदम सोपा प्रश्न आहे आणि एकदम हाय कॉन्फिडन्स मध्ये ते प्रश्न चुकवून बसतात. त्यासाठी असे प्रश्न सोडवताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून प्रश्न सोडवायचे असतात. तर पुढचा प्रश्न पाहूयात. आता हाही थोडासा वेगळ्याच पद्धतीचा आहे. जसं आपण मग थोड्या वेळापूर्वी पाहिलं की 1ला टाळी 7ला बसा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. तर पहा, तिथं फक्त अंक होते, आता फक्त इथं अक्षर आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न असतात, अक्षर देतात, कधी कधी अंकही देतात. त्या पद्धतीने पाहूयात. बघा काय प्रश्न, वर्गात गट कार्य करताना गट प्रमुखाने काही सूचनांसाठी अक्षरे वापरली. जे आपले गट प्रमुख आहेत त्यांनी काय वापरले, काही सूचना द्यायच्या, पण त्या डायरेक्ट सूचना न देता त्याच्यासाठी काय केलं, त्यांनी अक्षर वापरले. मग कोणत्या अक्षराला काय अर्थ होतो ते पुढे स्पष्ट केलंय. जर आपण त्याला सॉर्ट आउटच करून घेऊयात. ल जर म्हटलं तर काय सांगितलं त्यांनी, ल जर म्हटलं तर वाचा, ल म्हटलं तर काय करायचं, वाचा. आणि म म्हटले का काय करायचं, लिहा. म म्हटले की लिहा. त्यानंतर व म्हटले की मनन करा. याप्रमाणे सूचना दिल्या. 3च सूचना आहेत, ल म व. जर ल म्हटलं की विद्यार्थ्यांनी काय करायचं, वाचायचं. म म्हटलं की लिहायचं आणि व म्हटलं की मनन करायचं. जे गटप्रमुख आहे ते तुम्हाला डायरेक्ट वाचा नाही म्हणणार, ते काय म्हणणार, ल म्हणणार. मग त्यांनी काय सांगितलं पुढे प्रश्न, की अशी जर याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मनन करण्याची सूचना किती वेळा दिली गेलेली आहे. आता बघा एकदम बेसिक, एकदम म्हणजे एकदम जो ढ विद्यार्थी त्याला सुद्धा हा प्रश्न एकदम सोपा जाईल. तर काय प्रश्न, मनन करण्याची सूचना किती वेळेस दिली म्हणजे काय, मननला कोणता अक्षर आहे, व. मग आपल्याला काय करायचं, फक्त व जे अक्षर आपल्याला खाली दिलेली अक्षरमाला, त्या अक्षरमालेत फक्त व अक्षर किती वेळेस आलेलं आहे ते काउंट करायचं. तर चला काउंट करूयात. इथं पहिलं व आहे 1, त्यानंतर इथं दुसरं व आहे, इथं तिसरं आहे, त्यानंतर इथं एक व आहे आणि इथं एक, असे एकूण जे व आलेले ते किती इथं 5 व आहेत. बघा परत एकदम नजर मारून घ्या की व कुठं शिल्लक राहतं की, किंवा मनन करण्याची जी क्रिया सांगितली ती किती वेळेस आहे, ती एकूण 5 वेळेस आहे. तर आपला 5 नंबरचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आपला काय आहे, बरोबर आहे. सोपे प्रश्न आहेत, अवघड काहीच नाही. फक्त आपण त्याची प्रॅक्टिस करा जेणेकरून आपले ह्या घटकावरचे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न काय, आता हा थोडासा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न आहे. हा जो दिला आपण कारण ओळखणे, हा जो आपला पहिला व्हिडिओ झाला बुद्धिमत्तेचा, त्यामध्ये आपण कारण कसे ओळखायचे, कारण कसे
जे शब्द असतो त्या शब्दाच्या शेवटी जो अक्षर आहे ते अक्षर कशाने संपलंय ते जे संपलं ते ओळखणे म्हणजेच काय तर आपण म्हणतो कारांत ओळखणे. जर तुमचं वेलांटीने ओळखलं संपलं असेल ती नेमकी वेलांटी पहिली आहे का दुसरी आहे, मग ई कारांत येतो. मग तो कारांत ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे तेही आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो पाहून घ्या. आता यांनी काय सांगितलं इथं, पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणं भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने बहरून आली. या वाक्यात उकारांत अक्षरे किती आहेत? बघा आता उकारांत जो विचारला, जो ऊ दिलाय तो ऊ दिलाय तुम्हाला दीर्घ ऊ. कोणता दिलाय? दीर्घ ऊ. आणि आपल्याला दीर्घ उकारांत जर ओळखायचं असेल तर मी तुम्हाला त्या दिवशी ही ट्रिक सांगितली होती की आपल्याला फक्त काय करायचं, जे शब्द आहेत त्या शब्दाचं शेवटचं अक्षर जर उकारांत विचारलंय तर आपल्याला कोणत्या उकाराने संपलंय. जर ते पहिल्या उकाराने संपलंय तर तो ऱ्हस्व उकार होतो, आणि जर दुसऱ्या उकाराने संपलं असेल तर ते काय होणार? दीर्घ उकार. मग आपल्याला दुसरा उकार किती शब्दाच्या शेवटी आलाय काय बघायचंय. दुसरा उकार किती शब्दाच्या शेवटी आलाय हे पाहायचंय. दुसरा उकार म्हणजेच आपल्याला काय बघायचंय, प्रत्येक शब्दाचा शेवट जो आहे म्हणजे याच्यामध्ये जे अक्षर आहेत ते अक्षर आपल्याला काय बघायचे, त्याचे उकारांत म्हणजे त्याचा शेवट कशाने झालाय. यांनी जे विचारलाय ते फक्त अक्षर विचारलेत, आपल्याला शब्दाचे शेवट नाही म्हणजे असे शब्द नाही विचारले. त्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त अक्षर शोधायचे. यामध्ये जर पाहिलं पुला हा दुसरा उकार आहे, दिशेकडून मधला डूला हा सुद्धा काय दुसरा उकार आहे, इथं सूर्याच्या मधला सुला सुद्धा काय दुसरा उकार आहे. त्यानंतर हा भुईला पहिला उकार आहे, त्यामुळे आपल्याला हा उकार काउंट करता येणार नाही कारण की तो ऱ्हस्व उकार होतो, त्यामुळे आपण तो काउंट करू शकत नाही. त्यांनी जो विचारला तो आपल्याला दीर्घ उकार विचारलाय. त्यानंतर पाहिलं जर स्पर्शून मधला जो शू आहे त्याला दुसरा उकार आहे म्हणून तो दीर्घ उकार आहे, त्याला एक कारांत म्हणता येईल. त्यानंतर गेली आणि पाने फुले, फुलेतला फू सुद्धा येणार नाही कारण की त्याला काय पहिला उकार आहे. चैतन्याने त्यामध्ये तो उकारच नाही. बहरून मधला रू याला सुद्धा काय उकार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला या वाक्यात किती उकार आलेत तर 1 2 3 4 आणि 5 किती उकार आले तर एकूण 5 उकार आलेले आहेत, म्हणजे उकारांत अक्षर आलेले आहेत. उकारांत जर शब्द विचारले तर तुम्हाला काय करायचंय, शब्दाच्या शेवटचं अक्षर पाहिजे. समजतंय? इथं अक्षर विचारलं म्हणून फक्त आपण अक्षर काढलेत. जर तुम्हाला उकारांत शब्द विचारले तर शब्दाचं काय करायचं, शेवटचं अक्षर पाहिजे. कोणत्या उकाराने संपलंय, कोणत्या वेलांटीने संपलंय इथपर्यंत पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीचे आज 12 प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतरचे जो प्रश्न आहेत, यानंतरचा जो सराव आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.